गावात आम्ही काल निफाड येथे खेलवाडी येथे गावी गेलो होतो. तिथं आम्ही त्यांची शाळा पाहिली. मग आम्ही तिकडे गेलो तेव्हा त्या टीचर आणि तो कॅमेरामॅन आधीच आलेला होता. मग त्यांनी आम्हाला स्पेलिंग विचारलं, ते हार्ड विचारलं होतं सगळ्यात. तिथं आम्ही ते पुण्याला पण ऐकलं नव्हतं तसे आम्हाला त्यांनी स्पेलिंग विचारलं. आम्ही त्यांना बरोबर उत्तर दिली. मग त्यांनी आमचं शूटिंग घेतली थोडीशी. मग त्यांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला. इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी असं विचारलं, तुमचा अनुभव कसा होता, तुम्हाला कसं, तुमची शाळा कशी वाटते, तुम्ही इंटरेस्ट का घेता, हार्ड स्पेलिंग कशाला तुम्हाला करायची वाटते, प्रेरणा कोण देतं त्याच्यासाठी. मग त्यांनी हे विचारलं. मग आम्ही त्यांना खूप सहजपणे उत्तरे दिलं. आम्ही पुढची प्रिपरेशन करण्यासाठी आम्ही आता प्रिपरेशन केली, हार्ड स्पेलिंग पाठ केल्या तर पुढे चांगलं होतं, म्हणून आम्ही त्यांना हे असं उत्तर दिलं. बस एवढंच. थँक्यू. तालुका निफाड येथे आम्हाला स्पेलिंग बी बद्दल आम्ही पुण्याला गेलो होतो ना, तिथल्या स्पेलिंग बद्दल आमचा अनुभव विचारण्यासाठी त्यांनी आम्हाला पेपरवरती BBC न्यूजवाल्यांनी आम्हाला बोलवलं होतं. तर आम्ही तिथे सर्वप्रथम गेलो. तेव्हा तिथे आम्ही गेलो तर आम्ही पुण्याला टोटल 8 जण गेलो होतो ना, त्यांच्यापैकी आम्ही 2 आणि अजून 2 जण आलेले होते. मग त्या इंटरव्ह्यूवाल्या मॅडमांनी आम्हाला काही स्पेलिंग विचारल्या. त्यात आम्हाला 3 स्पेलिंग विचारल्या. त्यांचे आम्ही बरोबर उत्तर दिले आणि त्यांनी आम्हाला आमचा अनुभव विचारला. तर त्यात अनुभवामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला एवढी प्रेरणा कोणी दिली, तुम्हाला स्पेलिंगमध्ये इतका इंटरेस्ट का बरं आला, तुम्ही पुण्याला गेले तेव्हा तुमचा अनुभव कसा झाला, असं सर्व बऱ्यापैकी त्यांनी तिथे विचारला. आमचा त्याबद्दल इथे इंटरव्ह्यू घेतला.